Hello, future officers. वेलकम टू द कन्सेप्ट बिल्डर अकॅडमी. मायसेल्फ सूरज थोरात. एक्झामिनेशन मध्ये जर तुम्हाला ह्या टॉपिकवर क्वेश्चन आला तर इंट्रोडक्शन लिहिताना आपण आणखी एका वेगळ्या पद्धतीने इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त डेफिनेशन प्रोव्हाइड करायची नाही. म्हणजे काय की जर तुम्ही गव्हर्नरवर क्वेश्चन आला तर गव्हर्नरची डेफिनेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची नाहीये. जर आपण त्या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन किंवा बेसिक डेफिनेशन प्रोव्हाइड केली तर तो आपला इंट्रोडक्शन बेसिक वाटतो, ना की त्याच्यामधनं अनालिटिकल इम्पॅक्टफुल एक्झामिनर त्याच्यातनं कळतं. मग गव्हर्नर इज द कॉन्स्टिट्युशनल हेड अशा पद्धतीनं स्टार्ट करण्याच्या ऐवजी जर तुम्ही गव्हर्नर हा आयडीडी कॉन्स्टिट्युशनल ब्रिज कशा पद्धतीनं आहे हे जर त्या ठिकाणी सांगितलं तर तो आणखी इम्पॅक्टफुल किंवा अनालिटिकल बनतो. पण स्टेट रजिस्टरनं पास केलेले जे काही बिल्स वगैरे असतात तर त्या बिल्सला ॲसेंट देण्यामध्ये अननेसेसरी डिले त्या ठिकाणी झालेला असेल तर तोच कशा पद्धतीनं पॉलिटिकल फ्लॅश पॉईंट बनू शकतो तर हे सुद्धा आपल्याला शो करणं गरजेचं आहे. याच्यामधनं होतं काय माहितीये का, ओपनिंग अशा पद्धतीचं जर केलं ना एक्झामिनरला लगेच कळतं की क्वेश्चन मधला जो काही कॉन्स्टिट्युशनल आणि फेडरल कॉन्फ्लिक्ट आहे तर ह्या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला अंडरस्टँडिंग झालेलं आहे.